कधी तुम्हाला असं वाटलंय का की ज्याच्यावर तुम्ही प्राणापेक्षा जास्त प्रेम करता तोच तुम्हाला फसवतोय? आज ही गोष्ट आहे रिया आणि आदित्यची. एक नातं जे खूप गोड आहे, पण ज्यात गैरसमजाची एक सावली पडली. रिया सकाळी जागी होते. स्वयंपाकघरात थोडा गोंधळ. टोपामध्ये दूध गरम होतं. तांदळाचा गंध भरलेल्या खोलीतून येतो. ती थोडी घाईघाईने पोळी लाटते, पण चेहऱ्यावर हलके हसू. आदित्य मागून येतो, हातात चहाची प्याली धरलेला. तो हळूच तिच्या गालावर हळूच किस करतो आणि हसतो. तुझ्या हातांचा जादूगरपणा एवढा गोड आहे की सकाळ अगदी पूर्ण वाटते. रिया थोडी हसून म्हणते, आणि तू फक्त चहा घेऊन आलास. खरं तर तुम्हाला काहीच करायचं नाही ना? आदित्य हलकासा हात तिच्या कमरेवर ठेवतो. मी असं म्हणतो, चहा नाही तर मी तुझ्या हास्याशिवाय जगू शकत नाही. त्या छोट्या गप्पांमध्ये स्वयंपाकघराच्या खिडकीतून येणारा हलका सूर्यप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडतो. रियाला काही बोलायचं नाही, फक्त हसत राहते. त्याच्या हाताचा स्पर्श, त्याच्या नजरेतील प्रेम, हे क्षण अगदी शांत, गोड आणि घराच्या सुरक्षिततेसारखे आहेत. रात्री गच्चीवर दोघं बसतात. तारे चमकत असतात. हलक्या वाऱ्याने त्यांच्या केसांना स्पर्श करतो. आदित्य तिच्या हातात हात घालतो आणि भविष्याबद्दल बोलतो. आम्ही एकत्र खूप दिवस राहणार, प्रत्येक आनंद आणि दुःख वाटून घेणार. रिया त्याच्या नजरेत डोळा ठेवते, हसते आणि म्हणते, मला पण तसंच वाटतं. प्रत्येक क्षण तुझ्याबरोबर खास आहे. लहान भांडणंही होतात त्यांच्यामध्ये. तू कपडे इकडे का टाकलास? फोनवर इतका वेळ का घालवलास? पण भांडण संपल्यावर येतो तो गोड क्षण. आदित्य तिच्या डोक्यावर हलकासा हात ठेवतो. माझ्या रियाला राग आला तरी मी तुझ्यावर प्रेम करतोच. रिया हसते आणि म्हणते, मीही तुझ्यावर. रिया आणि आदित्य दोन हृदय जे एकमेकांसोबत जगायला जन्माला आली होती. सुखदुःख, हसणे रडणे, छोट्या छोट्या क्षणांनी त्यांचं नातं अजून घट्ट आणि गोड होत चाललं होतं. त्या रात्री रिया हळूच आदित्यच्या फोनकडे नजर टाकते. फोनवर एक नवीन मेसेज येतो. मला खूप टेन्शन आहे, तू लवकर भेट. रियाच्या चेहऱ्यावर एकदम हसू गायब होतं. मनात विचार येतो, ही मुलगी कोण आहे? आदित्य काही माझ्यापासून लपवत आहे का? तिच्या डोळ्यातील भावना मिश्र होते. राग, आश्चर्य आणि थोडासा दुःख. ती त्याच्या जवळ जाते आणि विचारते, आदित्य, हा मेसेज कोणाचा आहे जे तुला बोलते की मला खूप टेन्शन आहे, तू लवकर भेटू शकशील का? आदित्य हलकासा हसतो, थोडासा त्रासलेला. रिया, मी तुला काय सांगू? ऑफिसचं काम आहे. तुला अशा छोट्या गोष्टींवर विश्वास न सोडता राहशील का? रिया शांत बसते, पण तिच्या मनात एक छोटासा बीज रुजतं, शंकाचं. ती रात्रभर जागी राहते. प्रत्येक आवाज ऐकते. प्रत्येक फोन नोटिफिकेशनला ती काळजीने बघते. दुसऱ्या दिवशी रिया आदित्यच्या ऑफिसजवळून जात असताना ती आदित्य आणि त्या मुलीसोबत कॅफेत पाहते. दोघं गंभीर बोलत आहेत, हसत नाहीत. रियाला वाटतं, ही मुलगी त्याच्या आयुष्यात इतकी महत्त्वाची का आहे? मी का समजली नाही? ती घरी परतते. हातातल्या पिशवीला घट्ट धरते. डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर अस्वस्थता. आदित्य घरी येतो. हळूच रियाला बघतो. रिया त्याच्याकडे डोळ्यात राग आणि वेदना घेऊन पाहते. विश्वास तुटतो त्यावेळेत जेव्हा फक्त शब्द नाहीत, पण शंका हृदयात घर करून बसते आणि एक अनोळखी सावली त्यांच्या आयुष्यात उगवते. रिया रडत विचारते, आदित्य, ही मुलगी कोण आहे? तू खरंच मला फसवत आहेस का? आदित्य काहीच बोलत नाही, फक्त शांत बसतो. रियाच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. लग्नानंतर गोड नातं एका अनोळखी सावलीने हादरलं. आता प्रश्न फक्त एकच, आदित्य खरंच रियाला फसवत आहे का? की या कहाणीच्या मागे काही अजून मोठं रहस्य दडलंय? जर तुम्हाला पुढचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर पार्ट 2 नक्की बघा, कारण खरी गोष्ट तर आता सुरू होणार आहे. तुम्हाला जर हा पार्ट आवडला असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला हा पार्ट कसा वाटला. आपल्या प्रेमिक कथा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या कथेसोबत, पार्ट 2 सोबत. श्री स्वामी समर्थ.